मुर्दाबाद मुर्दाबाद भारतीय संविधानाचा अमित शहाचं करायचं काय? माफी मागा माफी मागा माफी मागा माफी मागा नाही मागितलं तर येणाऱ्या काळात काय महाविकास आघाडीची भूमिका असणार आहे? काल जे देशाचे गृहमंत्री आहेत, जबाबदार व्यक्तिमत्व, त्यांनी जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी जे वादग्रस्त वक्तव्य केलं, त्या संविधानाच्या जीवावरच हे मोदी देशाचे पंतप्रधान होऊ शकले, नाहीतर आज तडीपार आणि मोदी आज जेलमध्ये दिसले असते. त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी जे वक्तव्य केले त्याचा आम्ही महाविकास आघाडीतर्फे जाहीर निषेध करतो. आणि येणाऱ्या काळात मी भाजपच्या सर्व नेत्यांना, वास्तव्यारांना महाविकास आघाडीतर्फे जाहीररित्या आवाहन करतो की बाबा तुम्ही यापुढे महापुरुषाबद्दल कोणतेही वक्तव्य करू नये, नाहीतर आम्ही तुम्हाला महाराष्ट्रात पूर्ण फिरायची बंदी करू, तुम्हाला दिसेल तिथं मारायचा प्रयत्न करू. अमित शहा यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकेरी उल्लेख केला, त्यांचा अवमान केला. त्याबद्दल आज महाविकास आघाडीच्या वतीनं अमित शहाच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन आम्ही या धाराशिव शहरामध्ये केलेलं आहे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला प्रथमतः आम्ही सर्वांनी अभिवादन केलं. आपण बघतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फॅशन आहेत म्हणत नाही, पण आम्ही त्यांना सांगू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फॅशन नसून ते आमच्यासाठी पॅशन आहेत. ज्यांनी आज अमित शहाच्या पदावर आहेत ते केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळं. आज आपण बघतो की भारतीय जनता पार्टीचे जे नेते मंडळी आहेत ते प्रत्येक महापुरुषाचा अवमान करत आहेत. मी या ठिकाणी आमची मागणी आहे की अमित शहानी माफी मागावी आणि आपला गृहमंत्री पदाचा त्यांनी राजीनामा द्यावा. तसेच राज्यामध्ये आपण बघतो कायदा व सुव्यवस्थेची पूर्ण बोजवारा झालेला आहे. सरकार स्थापन होऊन आज महिना होत आहे, परंतु अजून यांच्यात इतके भांडण आहेत अंतर्गत, अजून खाते वाटप झालेलं नाही. आपण बघतो की संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी, त्यांना फाशीची शिक्षा द्यावी. तसेच परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी या युवकाला न्याय द्यावा, हे देखील आम्ही आज महाविकास आघाडीच्या या ठिकाणी मागणी केलेली आहे. अधिवेशन चालू आहे. या अधिवेशनामध्ये या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी टिंगलटवाळी करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकेरी उल्लेख करून अवमान केलेला आहे. तरी यांना सत्तेचा माज आलेला आहे या भाजप सरकारला. आणि आंबेडकर फॅशन झाले आणि देवाचं नाव घेतलं तर स्वर्गात गेलो असतो, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशासाठी देवच आहेत आणि दलित समाजासाठी काँग्रेस पक्षासाठी आणि महाविकास आघाडीसाठी देवच आहेत. तरी जातीवादी भाजप सरकार व यांचे नेते अमित शहा असतील, मोदी असतील, यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, नाहीतर याच्यानंतर आम्ही यांनी राजीनामा नाही दिला तर एकेरी आंदोलन करू, रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू आणि यांचा माज जिरू आम्ही. आणि सध्याच परभणी आणि बीडमध्ये जे सध्या चालू आहे की पोलीस प्रशासनानं आपलं सूर्यवंशीला सोमनाथ सूर्यवंशीला मारहाण करून त्याच्यावर अटॅक आला म्हणून असं खोटी अफवा केली त्यांनी. पण अहवालामध्ये आणि सिव्हिलचे जे कार्यकर्ते असते त्याच्यामध्ये त्याचा पोलिसाच्या मारहाण मृत्यू झाला. तिथले पोलीस प्रशासन कोण असेल व शासन असेल ही भाजप सरकार यांना पाठीशी घालत आहे. यांच्यावर गुन्हे दाखल होऊन सोमनाथ सूर्यवंशी यांना शासनातर्फे न्याय मिळावा आणि त्यांना काय शासनाचे अनुदान मिळावं. आणि दुसरं बीडमध्ये बी चालू आहे जे प्रकरण, त्याच्यामध्ये बी शासनाने सरपंचाला न्याय मिळावा एवढे आज बोलतो, थांबतो. काय विरोध केला आज राज्यसभेमध्ये संविधानावरती बोलताना या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एकेरी उल्लेख करून आंबेडकर हे नाव घेणे फॅशन आहे असं एका ओळीत म्हटलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीयासाठी श्रद्धा, भारतीयांची श्रद्धा आहे, भारतीयांचा स्वाभिमान आहे, भारतीयांचा अभिमान आहे. दुसऱ्या वाक्यात बोलताना म्हणाले होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर एवढं म्हटलं असतं तर दुसऱ्या देवाचं नाव घेतलं तर स्वर्ग मिळाला असता. की बाबासाहेब आंबेडकरांनी दीन, दलित, पिछडा, अतिपिछडा, ओबीसी या मागासवर्गीय जातींना नरकातून काढून या जगामध्ये, भारतामध्ये स्वर्गच निर्माण केलेला आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेणं हे आमच्यासाठी स्वर्गात जाण्यासारखंच आहे. आणि म्हणून की या ज्या अमित शहा बोलले
त्याचा मी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र निषेध करतो. त्यांचा राजीनामा मागितलेला आहे काँग्रेस पक्षाने, परंतु त्या 24 तास उलटून गेलेले आहेत. भारतीय जनता पक्ष त्यांची पाठराखण करत आहे आणि पाठराखण करून अशी वाचाळवीरांना ते अभय देत आहेत. यापूर्वी अनेक घटना झालेल्या आहेत की की मुस्लिम समाजाचे दैवत प्रेषित मोहम्मद पैगंबराबद्दल वाईट बोलले, त्यांना त्यांनी अभय दिलेला आहे. त्यानंतर जे नारायण राणेचे पुत्र तेही नेहमीच असे वात्रट बोलतात, त्यांना अभय देण्याचं काम केलेलं आहे. परंतु हे असहनीय आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे विश्वभूषण आहेत, भारतरत्न आहेत आणि ज्यांनी संविधानातून या देशाला जोडण्याचा, बंधुभावाचा, समतेचा आणि याचा संदेश दिलेला आहे, सार्वभौमत्वाचा, त्या व्यक्ती स्वातंत्र्याचा. म्हणून त्यांच्या बोलण्याला आम्ही या ठिकाणी कवडी मात्र किंमत देत नाही, त्यांचा निषेध नोंदवतो आणि आज या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी मिळून निषेध नोंदवलेला आहे. भविष्यामध्ये त्यांना जर त्यांच्यावर जर कारवाई नाही झाली तर यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल असं या ठिकाणी सांगतो.